कर्त्यांना व साधकांना वंदन करते. रामकृष्ण हरी. जेणे भ्रांती पासून हिरितले, गुरु वाक्य मन धुतले, मजा आत्मस्वरूपी घातले रोळिया. श्री गुरु कृपेने भक्ती दृढ होते. नाद भक्ती अति सुखदायिनी, देह कृपा करी अनपाळ. जीव ब्रह्म स्वरूप होणे ह्यालाच खरी भक्ती म्हणतात. जीवच ब्रह्म आहे ह्याला ज्ञान म्हणतात. भक्तीच्या श्रेष्ठत्वाला जाणण्यासाठी ज्ञान पाहिजे. ज्ञानाशिवाय भक्ती पूर्णत्वाला जात नाही. ज्ञानी भक्त मोहे अति प्यारा, तो राघव मी आहे, हे वेड मला लागावं, त्यासाठी गमुपंथ आनंद या राघवाचा. त्या अनंताकडे वाटचाल आणि त्यासाठी जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. या वागण्यात सहजता म्हणजे दृढ भक्ती, सहज भगवंताची प्राप्ती. त्यासाठी धर्माच्या मार्गावर चालावे, विवेक वैराग्य सोबत ठेवावे. आचारसंहितेच्या चौकटीत राहून मनाला राघवाकडे न्यायचे, म्हणजेच सतघन चितघन आनंद असे व्हावे, सुखरूप व्हावे. रामकृष्ण. श्लोक पठनाने सत्राची सुरुवात करूया. आजच्या 18व्या श्लोकाचे पठन करण्याकरिता मी चिरंजीव श्रीरंग याला आमंत्रित करतो. श्रीरंग हा सौ लक्ष्मीताई व संदीपदादा पानट यांचा पुत्र असून नीला आजी व सुनीता आजी यांचा नातू आहे. हा मेकॅनिकल शाखेतील अभियंता असून स्वदेशी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस येथे तो सॉफ्टवेअर डेव्हलपर या पदावर कार्यरत आहे. कामाबरोबरच तो औंध येथील RSS च्या शाखेत देखील सहभागी. नीलूमाईकडून भगवद्गीता शिकवून घेण्यात त्याला खूप आनंदी फील होतो. श्रीरंग, तुझे मनपूर्वक स्वागत आहे. तू पठनाला सुरुवात करू शकतो. रामकृष्ण. नमस्कार सर्वांना. रामकृष्ण हरी आणि सुप्रभात. मी श्रीरंग पानट भगवद्गीतेचं 15वा अध्यायाचं पठण करणार आहे. सर्वात आधी मी वंदनीय डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख काकांना वंदन करतो. वंदनीय डॉक्टर लुले काका व काकूंना वंदन करतो. माझे आई बाबांना वंदन करतो. तसेच माझ्या आजींना व आजोबांच्या स्मृतीला वंदन करतो. आणि आता पठणाला सुरू करतो. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्यायः. श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूलमदशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधस्य मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा तत्तत्पदन्तः परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसृता पुराणी निर्मानमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढा पदमव्यदन्तत् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनश्षष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते
उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानौ वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधिः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तमपुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्तौ व्यय ईश्वरः यस्माक्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृतश्च भारत ओम तत्सत् इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषदसु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तमयोगो नाम पंचदशोऽध्यायः। धन्यवाद। रामकृष्ण. रामकृष्ण. खूप छान श्रीराम. अतिशय शुद्ध व स्पष्ट उच्चारण सहित तू पठन केले. तुझे खूप खूप अभिनंदन. रामकृष्ण. काल पंकजदादा देशपांडे यांनी केलेल्या 17व्या श्लोकाच्या चिंतनाचा थोडक्यात सार बघूया. शर आणि अक्षर या दोघांपेक्षा वेगळा हा उत्तम पुरुष आहे, ज्याला परमात्मा असे संबोधले गेले आहे. तो त्रिलोक्यामध्ये व्यापून राहतो, जो सर्वांचे पालन पोषण करतो. तो अविनाशी आहे, ब्रह्म आहे, तोच निर्गुण निराकार निरवयव आहे. अधिष्ठान स्वरूप तोच आहे. शर पुरुष म्हणजे सर्व जीवात्मे जे जन्म मरणाच्या चक्रात आहे. अक्षर पुरुष म्हणजे अव्यक्त मायाशक्ती किंवा प्रकृती. पण या दोघांपेक्षा श्रेष्ठ असा पुरुषोत्तम म्हणजेच परमात्मा आहे. तो परमात्मा अविनाशी आहे. संपूर्ण त्रैलोक्यामध्ये प्रवेश करून म्हणजेच प्रत्येकाच्या अंतःकरणात राहून सृष्टीचे रक्षण व पालन करतो. जय जय रघुनाथ. आजच्या सत्राचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे आज 18व्या श्लोकाचे पठन श्रीरंग कडून ऐकले, जो लक्ष्मीताईचा सुपुत्र आहे. तर या श्लोकाचे चिंतन लक्ष्मीताई, जी श्रीरंगची आई आहे, यांच्याद्वारे होणार आहे. म्हणजेच आई आणि मुलाची जोडी हे आजचे सत्र त्यांच्या शब्दसुमनांनी सजविणार आहे. हा अतिशय छान योगायोग जुळून आलेला आहे. आता लक्ष्मीताईंचा थोडक्यात परिचय करून. लक्ष्मीताई यांना आदरणीय सुनील काका, झाशीची राणी म्हणून संबोधतात. अर्थातच या नावाला शोभेल असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. लक्ष्मीताई या कॉम्प्युटर इंजिनियर असून सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग CDAC येथे त्या सिनियर डायरेक्टर सायंटिस्ट जी व प्रोग्राम डायरेक्टर या पदावर कार्यरत आहे. येथे AI आधारित सॉफ्टवेअर प्रणाली विकसित करण्याची जबाबदारी त्यांना दिल्या गेली आहे. त्याचबरोबर क्वांटम कॉम्प्युटिंग
व लँग्वेज कॉम्प्युटिंग क्षेत्रामध्ये पण त्यांचे योगदान आहे. राष्ट्रसेविका समितीच्या पुरोहित वर्गाचा अभ्यासक्रम सौ निलिमाताई पारीख यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी पूर्ण केला आहे. तसेच त्यांनी 50 जणींना पौरोहिताचे प्रशिक्षण व 20 जणींना घोष पथकासाठी वंशी रचना पण त्यांनी शिकविल्या. ताईंनी गायन विषयात सौ मोहिनीताई सहस्त्रबुद्धे यांच्या देखरेखीखाली संगीत विशारद पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. एवढेच नाही तर संगीत अलंकाराचे शिक्षण सध्या त्या घेत आहेत. असे आगळे वेगळे व्यक्तिमत्व असणारी आपली झाशीची राणी यांना मी निरूपणासाठी आमंत्रित करते. ताई, तुम्ही चिंतनाला सुरुवात करावी अशी मी आपणास विनंती करते. रामकृष्ण. करते सुरुवात. एकच मिनिट, स्लाइड शेअर केला आहे. व्हिडिओ रामकृष्ण हरी सगळ्यांना. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. वंशी विभूषित करान्नवनीरदाभार, पीतांबरादरुण बिंब फलाधरोष्ठात्, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात्, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं, नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करः, शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं, सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्. आपले सर्वांचे आचार्य डॉक्टर सुनील काका व शैला काकू यांना मनःपूर्वक नमस्कार करते. त्यांचे गुरु डॉक्टर काका व मंदाताई यांना पण वंदन करते. माझी प्रथम गुरु माझी आई नीलूमाई, तिला सुद्धा प्रणाम करते. तिचे ऋण फेडता येणे शक्यच नाही. ज्ञानरूपी गंगा या गुरुजनांनी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. त्या सर्व गुरु परंपरेचे आपण नित्य स्मरण करावे. या स्मरणातूनच आपल्याला नित्य नूतन अशी नवीन ऊर्जा प्राप्त होत असते. गीतेविषयी उत्कट प्रेम हे काका काकू आणि आई यांच्यामध्ये मी अनेक वर्ष प्रत्यक्ष बघत आहे. यावेळेस काका काकूंनी
एक नवीन योजना राबवली आहे. पुढच्या पिढीला गीता स्वाध्याय वर्गामध्ये त्यांनी सामील करून घेतलेला आहे. सर्व मुले खूप मेहनत करत आहेत, उत्तम पठण करत आहेत. विशेष म्हणजे लवकर उठून शाळेचा गणवेश घालून सुद्धा त्यांनी पठण केले आहे. मुलांनो, अशीच मेहनत करत राहा. त्यासाठी खूप खूप आशीर्वाद. श्रीरंगने पण त्याच्या निलुमाई बरोबर अनेक महिने खूप मेहनत घेतली आहे. त्याचे आणि सर्व बालगोपालांचे खूप खूप अभिनंदन. अनेक महिने मी आजी आणि नातवाची लगबग अनुभवते आहे. हे पठणरूपी गिफ्ट किंवा भेट त्यांनी मला माझ्या वाढदिवसानिमित्त दिली. काका आणि काकू, तुम्ही तिन्ही पिढ्यांना एका ध्येयाने प्रेरित केले आहे. अनेक साधकांच्या घरी हाच अनुभव नक्कीच असेल. हे सर्व बालगोपाल नचिकेताच नाहीत का? त्यांच्या आई बाबा, आजी आजोबा व गुरु यांना पण वंदन करते. बालमुखातून भगवद्गीता ऐकण्याचा ब्रह्मानंद आपण सगळ्यांनी अनुभवला आहे. तो खरोखरच अवर्णनीय असा आहे. आपले नित्य नियमाने लिहिणारे लेखक आशाताई या सुद्धा आपल्याला उत्तम साधक रूपी प्रेरणा तर आहेतच, त्याचबरोबर त्यांच्या लेखनामुळे मला आणि आपल्या सर्वांनाच उजळणी करणे खूप सुलभ झाले आहे. त्यांना पण वंदन करते. सूत्रसंचालन करणाऱ्या पूनमताई यांनी सुद्धा खूप छान या आठवड्यात धुरा सांभाळलेली आहे. आदल्या दिवशीच्या वक्तव्याचा सारांश त्या मनापासून लिहून घेतात आणि आपल्या सर्वांचीच छान अशी उजळणी करून देतात. त्यांना सुद्धा धन्यवाद देते. या सत्रामधील सर्व लेखकांना पण माझा नमस्कार, कारण खूप अभ्यासपूर्ण पद्धतीने त्यांनी मांडणी केलेली आहे आणि त्यामागची जी प्रोसेस आहे म्हणजेच श्रवण, मनन, लेखन, अभ्यास, चिंतन या सर्व प्रोसेस मधून ते गेलेले आहेत. आणि गुरु आज्ञा मानून मी आवडता शिष्य किंवा शिष्या कशी बनेन असा प्रयत्न सर्वांनी मनःपूर्वक केलेला आहे. आपले चिंतन रूपी पुष्प आपल्या गुरूंना अर्पण केले आहे. काल पंकज दादा म्हणाले की मी बिलबोर्डचे काम करताना त्यामध्ये पुरुषोत्तम शोधत होतो. किती सुंदर विचार आहे नाही का, की आपल्या जीवनामध्ये आपल्याला जो दिलेला श्लोक आहे त्याचा शोध घेणे. काकू आवर्जून श्रोत्यांना जगदीश मूर्ती असे संबोधतात, कारण वक्ता या श्रोत्यांच्या ओढीने, त्यांच्या प्रेमाने अभ्यास करत असतो. एवढेच नव्हे तर गुरु प्रेरणेने आपण सगळेजण छान श्रवण आणि त्याचं ऍप्लिकेशन दोन्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत. निश्चित हा मार्ग सोपा नाहीये, परंतु चरैवेती हा जो मंत्र आहे तो आपण सगळ्यांनी स्वीकारला आहे. त्यामुळे सर्व श्रोत्यांना पण मनःपूर्वक वंदन करते. यासाठी रोज 1 तास आपण ठेवण्याचा निश्चय केलेला आहे. तो अतिशय उत्तम असा निश्चय झालेला आहे आपला. आजच्या चिंतनाचा विषय आहे भगवद्गीतेमधील 15वा अध्याय म्हणजेच पुरुषोत्तम योग. आज चिंतनासाठी काकांनी आपल्याला 18वा श्लोक दिलेला आहे. त्याचं स्वाध्याय आणि चिंतन आपल्याला एकत्रितपणे करण्याचा प्रयत्न करायचा आहे. अर्जुनाचा क्रमविकास आणि खरं तर आपल्या सगळ्यांचाच क्रमविकास करून घेण्यासाठी हे 18 अध्याय प्रत्यक्ष भगवंतानी आपल्याला सांगितलेले आहेत. आपल्या मनातील प्रश्न, शंका, प्रॉब्लेम्स आणि आपला उत्तम प्रतिनिधी अर्जुन हा भगवंताला विचारत आहे. तो देवाशी बोलत आहे, संवाद करत आहे. त्याच्यावर पूर्ण विश्वास, श्रद्धा, भक्ती, प्रेम आणि शरणागती
अशी त्यांनी व्यक्त केलेली आहे. भगवंत पण आपल्या भक्तासाठी अतिशय मृदू असे झाले आहेत. या अध्यायामध्ये एक माझ्या आवडीचा विषय असा असतो की या अध्यायामध्ये म्हणजे प्रत्येक अध्यायामध्ये भगवंतानी अर्जुनाला कसं बरं संबोधित केलं आहे. तर या अध्यायातले महत्वाचे 2 शब्द अर्जुनासाठी जे वापरले आहेत ते आहेत भारत आणि अनघ. याचा अर्थ पण आपण बघणार आहोत. खूप समर्पक असं संबोधन अर्जुनासाठी श्रीकृष्ण करत आहेत. तर या संवादाचा अर्जुनावरती काय बरं इम्पॅक्ट झाला, कारण परिणाम याचा अभ्यास हा आपण निरंतर करत राहायला हवाय. भगवद्गीतेच्या सुरुवातीला शंख फुंकणारा धनुर्धर अर्जुन आपण बघितला. या अर्जुनाच्या 3 अवस्था आपण बघणार आहोत. आधी पहिला शंख फुंकणारा, त्यानंतर गांडीव टाकून दिलेला आणि शेवटी परत अर्जुनाच्या सर्व शिक्षणानंतर किंवा त्याच्या सगळ्या टिप्स दिल्यानंतर तो परत एकदा धनुर्धारी अर्जुन झालेला आहे, पार्थ झालेला आहे. या 3 अवस्था आपण जर समजून घेऊ शकलो तर नक्कीच आपल्याला या भगवद्गीतेचा अधिक आनंद प्राप्त होईल. भगवद्गीता तत्वज्ञानाच्या नावाखाली कुठेही पळून जायला शिकवत नाही, कच खायला सुद्धा शिकवत नाही. सुरुवातीला त्याचे कृष्णाबरोबरचे नाते कसे होते, तर मित्रासारखे किंवा सख्यासारखे, आणि शेवटी ते नाते गुरुचे झाले. माझा हितचिंतक किंवा मेंटॉर कोण आहे हे त्याने अचूक निवडले होते. खरं त्याचे अनेक गुरु होते, भाऊ होते, आई वडील होते, पूर्ण परिवार होता, मित्रगण मोठा होता, परंतु त्यांनी निवड केली होती ती श्रीकृष्णाची. सुरुवातीला घाबरलेला अर्जुन आणि शेवटी शरणागत पण सुसज्ज असा अर्जुन आपण बघितला. हे केवढं मोठं ट्रान्सफॉर्मेशन आहे. सुरुवातीला कर्मयोग 1 ते 6 चॅप्टर्स मध्ये आहे, त्यानंतर भक्तियोग सांगितला आहे 7 ते 12 या अध्यायांमध्ये, आणि आता जो आपण अभ्यास करत आहोत तो ज्ञानयोगाचा आहे 13 ते 18 या अध्यायांमध्ये. तर आधीचा त्याचं स्वरूप आपण बघितलं की डिल्युजन अशा स्थितीमध्ये तो होता. तर इथे आपल्याला काय सांगितलंय की निष्काम कर्माद्वारे आपली चित्तशुद्धी करून घ्यायची आहे. दुसरी पायरी जी सांगितली आहे ती आहे बॅलन्सची, म्हणजेच काय तर निष्काम उपासनेची पायरी सांगितली. याने आपली चित्त शांती होते आणि मग त्यानंतर विवेक वैराग्ययुक्त ज्ञानामुळे आपण आत्मरूपता अनुभवू शकतो. तर हे वेगळ्या वेगळ्या लेवल्स वरती आपल्याला दिलेल्या संकल्पनाच आहेत असं म्हणायला हरकत नाही. तर ही एक प्रोसेस किंवा या पायऱ्या आहेत. तर ज्ञानयोगाच्या आपण जो आजचा अध्याय बघणार आहोत म्हणजे निष्काम कर्म हे शरीराच्या लेवलवर झालं, त्यानंतर निष्काम उपासना ही मनासाठी झाली, आणि आता बुद्धीवरती काम करायला आपण तयार आहोत. तर अनुभव रूपता आणि मूढा हा हे विषय थोडे इथे मांडलेले आहेत. मग पुरुषोत्तम योग 15व्या अध्यायाचा अभ्यास कशा प्रकारे करायचा आपण, तर याचे साधारणतः 7 भाग असे आपण बघत आहोत आता स्क्रीनवरती. तर पहिला भाग जो आहे म्हणजे काय, असे भाग करण्यामागचं उद्दिष्ट काय आहे, तर आपल्याला त्याचा एक पुढच्या मागच्या मंत्रांबरोबर एक कोरिलेशन आपल्याला सेट करता यावं म्हणून हे भाग केलेले आहेत, आणि त्या श्लोक भागाचा एकत्रित अभ्यास आपण करू शकावा. पहिला जो भाग आहे तो संसार वृक्षाचा भाग आहे. 1 ते 3 या श्लोकांमध्ये संसार वृक्षाचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर आहेत त्या मोक्षाच्या पायऱ्या. मग पुढचा भाग जो आहे 6वा श्लोक म्हणजे तो आहे वर्णन करतोय की आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचंय, ते ब्रह्मपद म्हणजे काय. मग 4था भाग जो आहे तो
ब्रह्माची चौथा, पाचवा आणि सहावा विविध अँगल्सनी, किंवा काकूंचा आवडीचा शब्द आहे तो मी आता माझ्याही आवडीचा करून घेतलाय, विविध अँगल्स, विविध डायमेन्शन्स या दृष्टिकोनातून या ब्रह्माचा किंवा या परमतत्वाचा विचार आता केलेला आहे. 7 ते 11 या श्लोकांमध्ये जीव रूपाने ब्रह्म कसं आहे त्याचं वर्णन आहे. त्यानंतर 12 पासून 15 पर्यंत याचं स्वरूप जगत रूपात कसं आहे, आणि मग आपण शेवटचा म्हणजे 6वा भाग बघत आहोत, तो ब्रह्म म्हणजे पुरुषोत्तम कसा याबद्दल विचार करणार आहोत. आणि शेवटचा जो आहे तो ज्ञानरूपी पुरुषोत्तम असं वर्णन थोडक्यामध्ये केलेलं आहे. तर आतल्या 6व्या भागातला शेवटचा श्लोक म्हणजे 18वा श्लोक आपण बघणार आहोत. भगवत पूज्यपाद श्रीमद आद्यशंकराचार्य या अध्यायामधील अधिकार्याचे वर्णन करताना म्हणतात की संसारातून विरक्त झालेल्या पुरुषालाच भगवंताचे हे तत्वज्ञान जाणण्याचा अधिकार आहे. म्हणजे अधिकार ही एक कन्सेप्ट सुद्धा आपण समजून घेतली पाहिजे, आणि तो अधिकार आपण कसा प्राप्त करू शकू याबद्दलचा थोडा विचार करता येतो. म्हणजेच त्या अधिकार्याचे मन शुद्ध म्हणजे पापाच्या दोषांनी रहित आणि स्थिर म्हणजे चांचल्याच्या दोषांनी रहित असे असावे. आणि निष्काम कर्मोपासनेपूर्वी वैराग्यानेच मन आपले शुद्ध आणि स्थिर करून घेता येते. थोडस ह्या पहिल्या 5 भागांचा आपण विचार करूया आणि मग आजच्या 6व्या भागाकडे वळूया. ही वृक्षाची उपमा जी दिलेली आहे संसाराला, ती अतिशय एक चपखल आपल्या लक्षात राहण्याच्या दृष्टीने ही उपमा दिलेली आहे. हा उत्पन्न, कारण संसार सुद्धा वृक्षासारखाच उत्पन्न होतो, काही काळ टिकतो आणि मग काही काळानंतर तो नाश पावतो. म्हणे इत्यादी योनी या खाली पसरलेले आहेत. सत्व, रज आणि तम या 3 गुणांच्यामुळे त्याला विषयांच्या कोळ्या कळ्या अशा फुटलेल्या आहेत. म्हणजे बघा, आपल्या समोर लगेच तो वृक्ष उभा राहतो. त्यातील मनुष्य लोकांमध्ये जीवांना त्यांच्या कर्मानुसार बांधून टाकणारी अहंता आणि ममता ही जी मुळे आहेत ती खोलवर व्यापून राहिलेली आहेत. तर इथे काय सांगितलं की संसार कसा आहे तर खालच्या बाजूला आहे, म्हणजेच काय तर तो कनिष्ठ आहे, तो अधः आहे. आणि ऊर्ध्व काय आहे तर अधिष्ठान रूप जे आहे ते ऊर्ध्व आहे आणि ते श्रेष्ठ आहे. ऊर्ध्व याचा अर्थ इथे श्रेष्ठ असा घ्यायचा आहे. माया शक्तीला सर्वश्रेष्ठ असलेले ब्रह्मच अधिष्ठान स्वरूप आहे, म्हणून त्याला आपण आता बघितलं तसं ऊर्ध्व असं म्हटलेलं आहे. आणि तोच कसा आहे तर उत्कृष्ट आहे, सर्वोत्तम आहे आणि सर्वश्रेष्ठ सुद्धा आहे. मग इथे उदाहरण आपल्याला काय दिलं गेलं होतं की जसं पक्वान्नांवरती विष टाकलं तर आपण खाऊ शकत नाही. विष आणि विषय हे 2 शब्द काकूंनी छान जोडलेले आहेत आणि यामुळे आपल्याला ते लक्षात सुद्धा राहू शकतात. आणि त्याची जी तीव्रता आहे ती आपल्याला विषय या शब्दातून लगेच समजते. तसाच संसार सुद्धा अनित्य आहे हे आपण जर जाणलं, म्हणजे विष आणि अनित्य संसार याचं एक थोडस इक्वेशन केलेलं आहे. हा संसार वृक्ष जर मी समजून घेतला तर माझ्या जीवनातील कुठल्या डायमेन्शनला किती महत्व द्यायचं हे मला लगेच समजेल. म्हणजे इथे आपण बघत आहोत की नाही समजलं तर काय होणार आहे. काकांनी इथे आपल्याला उदाहरण सुंदर दिलेलं आहे
की रत्न भरलेली पेटी असेल आणि त्याच्यावरचा बेडूक म्हणजे तो बेडूक आपणच आहोत. तर कसं होईल बरं? तर हे सगळे प्रतिबंध आहेत. त्याचं प्रतीक किंवा त्याचं रूपक म्हणून हा बेडूक किंवा हे सगळे आपल्याला दाखवलेले अलंकार असे आहेत. तर कुठल्या डायमेन्शनला किती महत्व द्यायचं याबद्दलचा विचार आपला पक्का व्हावा म्हणून इथे आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्या जीवनातले डायमेन्शन्स कुठले, तर अनेक आहेत. पगार आहे, नोकरी आहे, मुलं आहेत, अन्न आहे, तब्येत आहे, मित्र आहे, परिवार आहे आणि धार्मिक ज्ञान आहे. खूप खूप सारे डायमेन्शन झाले म्हणजे मटेरियल, फिजिकल, मेंटल, इमोशनल, सोशल, स्पिरिच्युअल अशा अनेक डायमेन्शन्स पैकी आपण कुठल्या डायमेन्शनला किती महत्व द्यायचं, म्हणजेच आजच्या भाषेत सांगायचं झालं तर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किंवा कॉस्ट बेनिफिट अनालिसिस असं आपल्याला याच्याद्वारे करता येऊ शकतो. मग पुढे आपण चलूया की या पायऱ्या समजल्या नाही तर आपलं काय होतं आणि कसं बंधन तयार होतं ते आपण इथे चित्रांद्वारे बघितलेलं आहे. आणि जर हे समजलं तर काय होऊ शकतं? तिसऱ्या श्लोकातला उत्तरार्ध जो आहे तो आपल्याला ते शिकवतो आहे आणि तिथे आपल्याला काका सांगतात तशी एक थोडीशी हिंट मिळालेली आहे की हा काय सांगितलं आवाज कटतोय. आवाज आवाज खूप ब्रेक येत होतोय. लक्ष्मी आवाज कटतोय. एकच मिनिट. पाऊस खूप असल्यामुळे आज थोडस नेटवर्कचा प्रॉब्लेम आहेच आहे, पण थोडं व्हिडिओ बंद केलाय, आता आवाज सुधारेल होते. एका मुलाखतीमध्ये माननीय पंतप्रधान म्हणाले होते की मी स्वतःला काय केलंय तर गाली प्रूफ बनवून घेतलेलं आहे. 20 तास ते आपल्यासाठी अविरत कार्य करत आहे आणि काका सुद्धा नेहमी हरकत नाही. खूप ब्रेक होते का आवाज? सिग्नल गेला. आता सुधारला आहे का? शेअरिंग पण बंद केलंय, आता फक्त ऑडिओ सुरू ठेवला आहे. हो येतोय. छान. हो येतोय आवाज. आता आवाज चालेल येतोय. चालेल, थोड्या वेळाने परत शेअरिंग करूया. सुधारलं नेटवर्क तर करते. तर रामकृष्ण हरीचे खोड रबर हे आपल्याला नेहमी जवळ ठेवायचं आहे, पण या प्रोसेसमध्ये स्वतःला आयसोलेट न करून घेता
मी स्वतःला इन्सुलेट कसं करून घेऊ शकेन, हा विचार अतिशय महत्वाचा आहे. आणि याचसाठी आपल्याला मनोबोध याचं मार्गदर्शन उपलब्ध आहेच. त्यामध्ये खूप प्रॅक्टिकल असे सोल्युशन्स आपल्याला सांगितलेले आहेत. मग तिसरा जो भाग आहे ते पद कसं आहे, ब्रह्मपद कसं आहे याचा विचार थोडा केलेला आहे. म्हणजेच काय तर स्वयंप्रकाश आत्मा म्हणजे परमार्थ वस्तू तेजाची राशी आहे. इथला महत्वाचा शब्द आहे तो तेज. आणि तेच दाखवणारे तिथे उदाहरणं पण आपल्याला दिलेली आहेत की सर्व भूतांमध्ये समत्वानी तेज प्रसृत होतं. म्हणजेच काय तर लौकिक रूपाने चंद्र, सूर्य, तारे, अग्नी, विजा यांना ज्ञान रूपाने ब्रह्मतत्व जे आहे ते प्रकाशित करतं. म्हणजेच अलौकिक असं स्वयंप्रकाशित ज्ञानरूप आत्मसत्तेवरती लौकिक असलेले चंद्र, सूर्य, तारे हे सगळे प्रकाशित होत असतात. इथे प्रकाशन शब्दाचा अर्थ कळणे किंवा अनुभव घेणे असा घ्यायचा आहे. मग चौथ्या भागामध्ये आपल्याला काय सांगितलंय तर जीव रूपामध्ये ब्रह्माचं अस्तित्व आणि त्यांचा संबंध काय तर अंश असा त्यांचा संबंध आहे. असंख्य जीव लोकांमध्ये सगळे जीव हे परमेश्वराचे अंशच आहेत. आणि यासाठी उदाहरण म्हणून आपल्याला छान मेंढराच्या कळपामध्ये गेलेला सिंहाचा छावा. स्वतःला मेंढरू समजून मेंढरासारखाच तो वागतो. हा जीव मुळात त्या परमात्म्याचाच अंश आहे, पण प्रकृतीशी संग करून तो तिथेच रमतो. असं आपलं अजिबात होऊ नये इथे असं आपल्याला सांगितलेलं आहे. आणि दुसरी उदाहरणं आपल्याला स्थिरत्वाची जी दिलेली आहेत काकांनी ती आहेत ज्या स्थिर दंड्यावरती पंखा फिरत असतो. म्हणजे तो फिरत असतो पण तो दंडा जो असतो तो अतिशय स्थिर असतो. मग त्यानंतर रेल्वेचं उदाहरण पण छान मला खूप आवडलेलं आहे. रूळ स्थिर असतात पण त्याच्यावरून रेल्वे धावतच असते. अजून एक छान दृष्टांत इथे आपल्याला दिलेला आहे की रात्री एक माणूस जागा असतो, त्याच्या बाजूला दुसरा माणूस गाढ झोपलेला असतो. तेवढ्यात एक साप येतो. जागा असलेल्याला जो जागा असतो त्याला तो दिसतो म्हणून तो तिथून पटकन पळून जातो. तिथून आपल्याला काय शिकायचं आहे तो तर जो जागा असतो तो विवेकी ज्ञानी असा असतो. तो नित्य स्वरूपामध्ये जागा असतो आणि कुठेही त्याला प्रॉब्लेम दिसला तर तो तिथून लगेच बाजूला होऊन जातो. आणि जो झोपलेला असतो तो कशाचं प्रतीक आहे तर तो अज्ञानी व्यक्तीचं असं प्रतीक आहे आणि तो विषयांमध्ये रमणारा असा अज्ञानी आहे. काकांचा एक नेहमी प्रश्न विचारणं असतो आणि तो प्रश्न मला अतिशय आवडतो की हे सगळं बरोबर आहे परंतु माझं काय, आपण कसे आहोत. तर हा प्रश्न आता मी माझा सुद्धा करून घेतलेला आहे. आपण जागे आहोत की आपण झोपलेलो आहोत. आपल्यामध्ये विषयाची प्रीती आहे की आत्म्याची प्रीती आहे हे स्वतःसाठीच प्रश्न विचारत राहायचे आहे. आणि इथून संदेश असा आहे की माझे ज्ञानचक्षु म्हणजेच विवेक दृष्टी ही जागृत आहे का, मी प्रयत्न करत आहे का, मी पुरुषार्थ करत आहे का, तप आणि इंद्रिय निग्रह हे मी करत आहे का. हे सर्व प्रश्न हे माझ्यासाठी मी विचारायचे आहेत. मीच्या रूपाने शरीर आणि माझे या रूपाने जगत यामध्ये आपला सगळा गुंता होऊन बसलेला आहे. आणि परवाच्या मागच्या आठवड्यामधील जे वक्ते होते त्यांनी सुद्धा हे उदाहरण घेतलेलंच होतं की आजीची सुई हरवली तर ती कुठे शोधायची आणि कैरीला जर आंबा बनायचा असेल तर तिने काय करायचं हे थोडं आपल्याला रिकॉल होईल. मग पाचवा जो भाग आहे तो तेजाबद्दलचा भाग आहे. ही पूर्ण ईश्वराची जी रचना आहे ती तेजाने आपण बघू शकतो. ते तेज सुद्धा त्यावेळेस
रामचिंतित सांगितलं आहे. पुन्हा आवाज तुटतोय, ऐकायला नाही बरोबर. नेटवर्क डिस्कनेक्ट झालं वाटतं. हा, नेटवर्क मध्ये हे आज बराचसा प्रॉब्लेम आहे. तर त्यांनी आपल्याला सांगितलंय की निसर्गामध्ये, नद्यांमध्ये, डोंगरामध्ये, समुद्रामध्ये, फुलांमध्ये सर्वत्र कसा ईश्वर पूर्णपणे भरलेला आहे आणि त्याचे दर्शन कसे कसे घेतले असं आपल्याला सांगितलंय. मग इथे ज्ञानेश्वर माऊलींचं उदाहरण पण आपल्याला दाखवलेलं आहे. तर इथे प्रश्न कुठला आहे, तर तो आहे दृष्टीचा प्रश्न. आपले श्री गुरु जे आहेत ते आपल्या डोळ्याचा अचूक नंबर काढून देतात आणि आपल्याला ज्ञानाचा चष्मा लावून देतात. शिवसंकल्पामध्ये म्हटलेलंच आहे की ज्योतिषाम ज्योतिरेकम. ज्योती या शब्दाचं अतिशय महत्व आहे आणि दिव धातू जो आहे तो सुद्धा त्याचंच प्रतीक आहे. त्यातूनच प्रकाश जो आहे तो त्याचा विचार आपल्याला समजतो आणि दिवधातूमधूनच देव आणि दिवा हे दोन्ही शब्द आपल्याला मिळालेले आहेत. मग पुढे आपण जो विचार करणार आहोत आता की पुरुषोत्तम म्हणून, म्हणजे आपण संसार वृक्ष बघितला, मग आपल्याला पुढे जाण्याच्या पायऱ्या बघितल्या, मग ते परमपद काय आहे याचा थोडा विचार केला आणि हे जे पूर्ण ब्रह्मतत्व आहे ते कसं सर्वत्र व्याप्त आहे हे सुद्धा आपण बघितलं. म्हणजेच काय बघितलं तर क्षर आणि अक्षर या दोन्हीचा आपण विचार केलेला आहे. तर 6वा भाग जो आहे पुरुषोत्तम हा जो भाग आहे त्यामध्ये 3 पुरुषांचं वर्णन केलेलं आहे. म्हणजेच कुठलं कुठलं तर क्षर पुरुष, अक्षर पुरुष आणि उत्तम पुरुष. क्षर व अक्षर याबद्दल आपण बराच विचार केला आहे. क्षर या शब्दाचा अर्थच आहे की जो नाशवान आहे आणि अक्षर याचा अर्थ जो अविनाशी आहे. पण ही टर्म जी आहे ती एक रिलेटिव्ह टर्म आहे, म्हणजे सापेक्ष टर्म आहे. क्षराच्या सापेक्ष अक्षर म्हणजेच काय तर जगत किंवा ईश्वर हे आपण आता थोडं डिटेल बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तिसरा पुरुष जो आहे तो उत्तम पुरुष, या दोघांपेक्षाही तो वेगळा असा आहे. क्षराक्षरामधील उत्तम पुरुषाचे ज्ञान झाले तर त्या ज्ञानाने क्षर आणि अक्षर या दोघांचा अत्यंत भाव होतो. म्हणजे हे दोन्ही समजून आपल्याला त्याच्या पलीकडे जायचं आहे. अतीतः हा शब्द वारंवार येतो. मग काल आपल्याला दादांनी खूप छान इथे तिन्ही पुरुषांचं वर्णन उत्तम प्रकारे करून दाखवलेलं आहे की क्षरपुरुष जो आहे तो जीव आहे आणि तो आत्मस्वरूपाला न जाणणारा, जगताला सत्य मानणारा आणि स्त्री पुत्रांमध्ये रमणारा असा आहे. दुसरा जो आहे तो अक्षर पुरुष आहे आणि त्या जगतामध्ये आपण वावरत असतो. म्हणजेच काय तर ईश्वराचे ध्यान, उपासना, म्हणजे त्याला करणीय प्रांत असं म्हणतात. आणि तिसरा जो आहे ज्याच्याबद्दल काल विचार आपण दीर्घ केलेला आहे की तो उत्तम पुरुष कसा आहे, तर क्षर आणि अक्षर यांच्याही पलीकडे जो आहे त्याचं वर्णन काल केलं आहे. पण आज आपण जो 18व्या श्लोकात बघत आहोत तर
ते वर्णन जे आहे आजचं त्यालाच परमात्मा असं सुद्धा म्हटलेलं आहे. पण या दोघांपासून वेगळा कसा आहे आणि त्याचं वर्णन वेदांमध्ये आणि या लोकांमध्ये कसं झालेलं आहे. यस्मात म्हणजे ज्या अर्थी, अहम म्हणजे मी, क्षरम नाशवंत जड क्षेत्र त्याच्या अतीत आहे, अतीतः, अक्षरात अपि अतीतः त्याच्याही पलीकडे आहे. आणि तो आहे कसा, तर तो उत्तम आहे. आणि काल दादांनी सुद्धा अनेक वेळा वर्णन केलं की हा विषय असा आहे की तो समजावणं शब्दांमध्ये अतिशय अवघड आहे. महतापेक्षाही अव्यक्त, त्यापेक्षाही हा श्रेष्ठ असा आहे. बृहद असं सुद्धा एक वर्णन याच्याबद्दल केलेलं आहे. तो नामाचा नामी आहे, रूपाचा अरूपी आहे. आणि त्या उत्तम पुरुषाला प्रत्यगात्म रूपाने जो जाणतो तो एकपणाने ऐक्याला जातो असं आपल्याला सांगितलेलं काकांनी. तत्वज्ञानाची खरोखर दखल घेऊन त्या श्रेष्ठत्वाला म्हणजे त्यापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक काय आहे, तर सुरुवातीला श्रद्धेने, विश्वासाने हे जाणून घ्यावं लागतं. महत भाग्यवंत पुरुष जो असेल त्यालाच या देहाचं सार्थक करून घेता येतं. मग पुढे आपल्याला सांगितलेलं आहे की उत्तम पुरुषासारखं आता या क्षेत्रामध्ये उदाहरण देणं अतिशय अवघड आहे. त्याच्यासाठी दुसरी उपमाच नाही. म्हणजे असं म्हटलंय की उत्तम पुरुषासारखं काय आहे, तर उत्तम पुरुष स्वतःच उत्तम पुरुषासारखाच आहे. आणि अजून एकदा थोडंसं शेअर करण्याचा प्रयत्न करते कारण त्याचं व्हिज्युअल थोडं एक छान बनवण्याचा प्रयत्न केलाय. तिथे बघण्याचा प्रयत्न करू, जर दिसलं तर चांगलं आहे, नाहीतर पुढच्या वेळेस अजून केव्हा तरी व्हॉट्सअपवर सुद्धा पाठवता येईल हे व्हिज्युअल. तर याचे हे सगळे आधीचे व्हिज्युअल्सवर आपण विचार केलेला आहेच. आत्ता जो आपण विषय घेत आहोत त्याचं व्हिज्युअल कसं आहे, तर असं व्हिज्युअल त्याचं बनवलेलं आहे. क्षरपुरुष म्हणजे हा आपला व्यवहारिक पातळी जी आहे, व्यष्टीच्या लेवलवरती विचार केलेला आहे. मग त्याचंच एक्सपॅन्शन म्हणजे जे क्षराच्या लेवलवरती मी आहे त्याचं एक्सपॅन्शन जगत या लेवलवर मला करता येतं का, म्हणजेच अक्षर पुरुषाच्या लेवलवरती मला विचार करता येतो का. आणि त्यानंतर उत्तम पुरुष जो आहे तो सगळ्यात बाहेरचं स्वरूप जे आहे ब्रह्मांड पातळी, त्या पातळीवरचा हा विचार केलेला आहे. तर एक मॅथमॅटिक्स किंवा सायन्सचे स्टुडंट जे असतात त्यांना वेन डायग्राम हे दाखवलं की लगेच एखादी संकल्पना लक्षात येते. त्याचा वापर इथे करण्याचा प्रयत्न केलेला आहे की मी ही जी संकल्पना आहे क्षरपुरुषाच्या किंवा व्यवहाराच्या किंवा व्यष्टीच्या पातळीवरती त्याचं एक्सपॅन्शन मी करू शकले आहे का. तर त्याचा एक्सपॅन्शनचा विचार आपण या पुरुषोत्तम या संकल्पनेच्या भोवती करत आहोत. म्हणजेच आपले जे आश्रम आपल्याला सांगितलेले आहेत की ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास, आणि त्याच्या त्या वयाच्या मर्यादा पण आपल्याला सांगितलेल्या आहेत. पण त्याच्याच बरोबरीने हे जे पुरुषोत्तमाचं एक्सपॅन्शन आहे ते आपण करू शकतो आहोत का, हा विचार इथे प्रामुख्याने आपण केलेला आहे. मग दुसरे कुठले विचार केलेले आहेत इथे की व्यष्टी आणि समष्टी या दोन्ही मधले फरक काय काय आहे. व्यष्टी आहे ती स्थूल अभिमानी आत्मा, म्हणजे त्याची विविध रूपं आहेत व्यष्टीची, आणि तीच आहेत विश्व, तेजस आणि प्राज्ञ, ही त्याची रूपं आहेत. आणि समष्टीची रूपं काय आहेत, तर क्षर आणि अक्षर याबद्दलचा आपण थोडा एक तौलनिक अभ्यास, कम्पॅरेटिव्ह स्टडी असं करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याचंच समष्टीमधलं किंवा अक्षर स्वरूप जे आहे ते विराट किंवा हिरण्यगर्भ किंवा मायावी या स्वरूपामध्ये थोडंसं केलेलं आहे. मग पुढचा एक छोटा हा अभ्यास करत असताना
संस्कृत मधले जे 3 पुरुष आहेत तो सुद्धा थोडा विचार केला. इथे संस्कृत मध्ये प्रथम पुरुष म्हणजे थर्ड पर्सन असा आहे, मध्यम पुरुष म्हणजे सेकंड पर्सन आणि उत्तम पुरुष म्हणजे फर्स्ट पर्सन असं घेतलेलं आहे. अहम, आवाम आणि वयम हे उत्तम पुरुष म्हणजे मी तिथपर्यंत जावं हा थोडासा इथे विचार आहे. मग पुढे जाऊन आपल्याला इथे सांगितलंय लोके आणि वेदे या दोन्हीचा विचार थोडा थोडा आपण करत आहोत. तर लोके म्हणजे या लोकामध्ये, तो विचार आपण थोडा थोडा आता केलेला आहे. आणि आता थोडा वेदेचा विचार पण करूया. म्हणजे वेदामध्ये कुठे कुठे याचं वर्णन आलेलं आहे. तर सर्वत्र वेदामध्ये या तत्वाचं वर्णन आलेलं आहे. काका आपल्याकडून जो उपनिषदांचा अभ्यास करून घेत आहेत त्यामध्ये सुद्धा हेच वर्णन अनेक वेळा आलेलं आहे. आणि म्हणूनच त्यांनी या अध्यायाचं, गीतेच्या अध्यायाचा आपण अभ्यास करावा असं नियोजन केलेलं आहे. तर अथर्व शीर्ष म्हणत असताना सुद्धा आपल्याला लक्षात येतं की त्वमेव सर्वम खल्विदम ब्रह्मासी. तिथे सुद्धा थोडं याचं चिंतन आलेलं आहे. त्वम गुणत्रयातीतः, स्थानत्रयातीतः, देहत्रयातीतः, कालत्रयातीतः या सगळ्यांच्या अतीत ते तत्व कसं आहे इथे असं वर्णन आलेलं आहे. याच बरोबर पुरुष सूक्तामध्ये सुद्धा आपण याचा अभ्यास किंवा केलेला आहे. तर पुढचा महत्वाचा विचार काय असेल तर या सर्वाचा उपयोग किंवा याचा इम्पॅक्ट आपल्या जीवनामध्ये आपल्याला पुरुषोत्तम दिसतात का या दृष्टीने थोडासा आता एक काही वेळ विचार आपण करूया. तर आपल्याला ही तत्व जगणारी व्यक्तिमत्व आपल्याला दिसत असतात. आणि आपल्या राष्ट्रसेविका समितीच्या प्रमिलाताई मेढे ज्या आहेत त्या आत्ताच आपल्यातून निवर्तल्या, परंतु 96 वर्षे त्यांनी राष्ट्रसेविका समितीची अथक सेवा केलेली आहे. तर ही सेवा एवढे वर्ष कसं काय व्यक्ती करू शकतो, तर तो सुद्धा त्याचा उत्तमाच्या किंवा पुरुषोत्तमाचा शोध त्यांनी घेतलेला असतो आणि त्याची अभिव्यक्ती म्हणून त्यांचं हे सेवामय जीवन असं असतं. तर एक त्याला म्हणतो आपण की लाईफ टाईम कमिटमेंट. म्हणजे काका काकूंच्या आयुष्यात सुद्धा आपल्याला रोज सकाळी ते बघायला मिळतं आणि आपल्यासाठीच ते एवढे उपक्रम विविध प्रकारचे विविध लोकांना जोडून घेण्याचे हे करत आहेत. मग पुढे असं आपल्याला या म्हणजे जेव्हा आपण बघितलं की आपलं एक्सपॅन्शन होत गेलं, तर एक्सपॅन्शन याचाच अर्थ आपलं एका प्रकाराने डिवाइन ट्रान्सफॉर्मेशन झालं असा सुद्धा आपण विचार करू शकतो. आणि त्याचं उदाहरण आपल्याला माहितच आहे, रामायणामध्ये कसा हनुमंत बसलेला होता, विचार करत बसलेला होता की आता एवढा मोठा अथांग हा समुद्र कसं काय आपण उल्लंघून जायचं. आणि तेवढ्यात त्याचे मेंटॉर किंवा त्याचे गुरु किंवा त्या क्षणी त्याला आठवण करून देणारे जांबुवंत हे आले आणि त्यानंतर त्याचं पूर्ण डिवाइन ट्रान्सफॉर्मेशन झालं. म्हणजे डावीकडचे चित्र बघा, तो छोटासा असा विचार करत बसलेला आहे की हे कसं काय होणार, आणि उजवीकडे त्याला त्याच्या शक्तीचं त्याला जेव्हा ज्ञान होतं, म्हणजे पुरुषोत्तमाचा त्याला जेव्हा विचार मनामध्ये येतो तेव्हा त्याचं पूर्ण परिवर्तन असं होऊन जातं. आणि यातलाच एक इंटरेस्टिंग भाग असा आहे की आपला जो सुपर कम्प्युटर आहे देशाचा, त्याचं नाव सुद्धा परम असंच ठेवलेलं आहे. आणि सिडॅकचं जे ब्रीद वाक्य आहे ते सुद्धा ज्ञानादेव तु कैवल्यम असंच आहे. तर ज्ञानाचं महत्व, परमतत्वाचं महत्व आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. मग आपण एक एकात्मता मंत्र म्हणून प्रार्थना करतो, त्यामध्ये सुद्धा शेवटच्या ओळीमध्ये हेच सांगितलेलं आहे, स एक एव प्रभुरद्वितीय. तो प्रभू अनेक रूप त्यांनी आधीच्या ओळींमध्ये सांगितलेली आहेत की वेगळी वेगळी रूप कशी घेतलेली आहेत वेदांपासूनच्या तर आत्ताच्या काळापर्यंत, परंतु सर्वांमध्ये एक तत्व जे आहे ते अद्वितीय असं आहे. आणि याच्या जोडीला एक राष्ट्रीय कर्मयोगी नावाचा प्रोग्राम सुद्धा भारत सरकारने चालवलेला आहे. तर त्याचे सुद्धा मूळ कुठेतरी या उत्तम विचारामध्ये आहे असं
चिंतनाद्वारे मला लक्षात आलं. त्यांनी तसं तेवढ्या शब्दांमध्ये सांगितलेलं नाही, परंतु ही संकल्पना जी आहे ती भगवद्गीतेमधूनच आलेली आहे. कर्मयोगाची संकल्पना. तर परिपूर्णतेचा वृक्ष असा त्यांनी मांडणी केलेली आहे. आणि यामध्ये 3 संकल्पना त्यांनी मांडलेल्या आहेत परिपूर्णतेच्या वृक्षामध्ये. आणि त्या कुठल्या आहेत तर आउटर फ्रूट म्हणजे बाह्य जगतामध्ये आपल्याला काय काय दिसतं याचा विचार आपण अक्षर मध्ये केलेला आहे. इनर फ्रूट म्हणजे क्षर, आपल्या आतमध्ये काय काय विचार असतो तो विचार इथे केलेला आहे. आणि त्या दोन्हीच्या मध्ये त्यांनी संकल्पना मांडलेली आहे की कर्म करताना आपल्याला जो आनंद होतो त्याला त्यांनी जॉयज ऑफ कॉन्ट्रीब्युशन अशा पद्धतीने मांडणी त्यांनी तिथे केलेली आहे. आणि याचा गाभा काय आहे तर मी व्यक्ती म्हणून कार्य करत असताना मी काय काय देऊ शकते, म्हणजे माझे स्टेक होल्डर्स कुठले कुठले आहेत आणि त्यांना उपयोगी पडेल असं माझं कर्म काय काय असू शकतं आणि मी देण्याने मला आनंद प्राप्त होईल, ही एक सेंट्रल कन्सेप्ट किंवा संकल्पना या राष्ट्रीय कर्मयोगी या प्रोग्रामच्या अंतर्गत मांडलेली आहे. तो 5 दिवसाचा कार्यक्रम होता दिल्लीमध्ये आणि तो आत्ताच अटेंड करून मी आले. आणि त्यामध्ये सुद्धा मांडणी केलेली आहे की लीड ट्रेनर्स, मास्टर ट्रेनर्स आणि मग जे कर्मचारी पूर्ण गव्हर्नमेंट संस्थेमध्ये आहेत त्यांना सुद्धा या विचारांनी कसं आपण प्रेरित करू शकतो आणि स्वतःला परिपूर्ण कसं बनवू शकतो. तर यातला कीवर्ड किंवा महत्वाचा शब्द जो आहे तो परिपूर्णता हा आहे. मग अजून एक या अध्यायातून आपल्याला काय काय घ्यायचं त्यामधला आता श्रावण मास सुरू आहे म्हणून शंकर भगवान आपल्याला काय काय सांगत आहेत हा सुद्धा एक विचार त्यातला आलेला आहे की त्यांचा जो सर्प आहे हलाहल प्राशन करणं आहे तो दर्शवतो निर्भयता. मग त्यांनी अनेक प्रकारचे त्यांचे गण आहेत तर त्या सर्वांना बरोबर घेऊन शंकर भगवान चालत असतात आणि हे काय दर्शवतो तर समभाव दर्शवतो. महाशिव म्हणजे मोठे परमशिव जे आहेत त्या तत्वाबद्दलचा खरा हा विचार आहे. परंतु दृश्य स्वरूपामध्ये आपल्याला जे दिसतात ते शंकर भगवान आहेत. आणि आपले सरसंघचालक जे आहेत मोहनजी भागवत त्यांनी हा विचार थोडासा व्यक्त केलेला होता शंकराच्या देवळात गेलेले असताना. आणि त्यांनी आशुतोष या शब्दाचा अर्थ सुद्धा सांगितला की थोड्यामध्ये संतुष्ट असा होणारा, स्मशानात निवास करणारा आणि अतिशय ध्यानस्थ राहणारा. म्हणजेच काय तर त्याच्या तिसरा डोळा नेहमी जागृत असतो. तर मला एका दिवसात शिव होता येईल का तर नक्कीच होता येणार नाही. परंतु रोज जर मी 4 पावले त्या दिशेने जाऊ शकले तर हा प्रवास नक्की मला शक्य होऊ शकतो आणि मी सुद्धा पुरुषोत्तमापर्यंत पोहोचू शकतो. मग पुढचा विचार जो आहे तो मी जेव्हा पूजा करते तेव्हा कुठल्या प्रकाराने कुठल्या भावना मनात ठेवून मी पूजा करायला पाहिजे असं आपण एक गीत म्हणतो. आणि त्याचं शेवटचं जे कडवं आहे ते नैवेद्याची सोय तूच आता जाणं आणि आत्मसमर्पण घेई माझे. तर हा सुद्धा एक पूरक विचार त्या पुरुषोत्तमाला आहे असं लक्षात आलं. शेवटाकडे आपण थोडं वळत आहोत आणि हा विषय काकांनी आपल्याला खूप डिटेल मध्ये सांगितलेला आहेच. आणि मागचे काही 17 दिवस किंवा महिनाभर साधारण आपण याबद्दल डिटेलमध्ये उहापोह केलेला आहे. तर त्याचं सार रूपाने असं आपल्याला म्हणता येईल की माझ्यासाठी ह्याच्यामध्ये काय आहे, आजपासून मी काय बदल करू शकते. तर मागच्या वेळेसच्या निरूपणामध्ये आपण बघितलं होतं की गुरु इंटेलिजन्स हा महत्वाचा माझ्या जीवनाचा भाग असला पाहिजे. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आहे परंतु गुरु इंटेलिजन्स याला प्राधान्य माझ्या जीवनामध्ये पाहिजे. आणि त्याच्या जोडीला गुरु, गोविंद आणि ग्रंथ या तिन्हीचा इंटेलिजन्सचा वापर मी कशा प्रकारे करू शकेन त्याचा परत परत उहापोह आणि विचार असा आपल्याकडून झाला पाहिजे.
आणि हा आपण सुरुवातीला म्हटलं तसंच की ही जी जर्नी आहे किंवा हा जो पाथ आहे तो सोपा नक्कीच नाहीये, परंतु त्यासाठी दोन शब्द वापरलेले आहेत अर्जुनासाठी आणि तेही आपण थोडे विचारात घेणार होतो की अनघ म्हणजे काय आणि भारत म्हणजे काय. या दोन्ही नावांची योजना भगवंतांनी का बरं केली आहे. तर अनघ म्हणजे पापरहित, जो निष्पाप आहे, शुद्ध, शांत, पवित्र आणि दैवी गुणांनी युक्त असा अनघ अर्जुन असेल तर आपल्याला या या अध्यायाचा किंवा या श्लोकाचा नेमका अर्थ समजू शकेल. म्हणजे या अध्यायाला खरं म्हणजे पूर्ण भगवद्गीतेचं सार म्हटलेलं आहे. आणि काल सुद्धा पंकज दादांनी उद्धृत केलं की हे शेवटचे 5 श्लोक जे आहेत ते त्याही पूर्ण अध्यायाचं सार आहे. आणि उत्तमाचं वर्णन आणि तो मी आहे पर्यंतचा आपला जो प्रवास आहे तो आपल्याला करायचा आहे. आणि त्याचा मार्ग म्हणजे एक मी अनघ व्हावं अर्जुनासारखंच, आणि दुसरा पुढच्या 2 श्लोकांमध्ये येणार आहे तो वापरलेला शब्द म्हणजे भारत. आपल्या देशाचं नावच आहे हे आणि अर्जुनासाठी सुद्धा वापरलेलं आहे. भा म्हणजे ज्ञान किंवा तेज, त्यामध्ये रमलेला किंवा रत असलेला असा अर्जुन किंवा असा भारत मी स्वतः होण्याचा प्रयत्न निरंतर हा करणं आवश्यक आहे. आणि हा मार्ग कसा आहे तर खडतर आहे. आणि आपल्याला प्रेरणा कुठल्या कुठल्या आहेत तर गुरु, गोविंद आणि ग्रंथ. याच अर्थाचं एक छोटं गीत आहे, ते अतिशय प्रेरणादायी वाटलं म्हणून याचा आजच्या विचाराचा चिंतनाचा शेवट आपण या गीताने करण्याचा प्रयत्न करूया. शब्द दिलेले आहेत समोर, ते आपण जर बघत राहिलो तर आपल्याला आणखीन आनंद घेता येईल. चरैवेति यही तो मंत्र है अपना, चरैवेति चरैवेति यही तो मंत्र है अपना, नहीं रुकना नहीं थकना, सतत चलना सतत चलना, यही तो मंत्र है अपना, शुभंकर मंत्र है अपना, चरैवेति चरैवेति यही तो मंत्र है अपना, हमारी प्रेरणा भास्कर है जिनका, रथ सतत चलता युगों से कार्यरत है जो, सनातन है प्रबल ऊर्जा, गति मेरा धर्म है जो, भ्रमण करना यही तो मंत्र है अपना, शुभंकर मंत्र है अपना, चरैवेति चरैवेति यही तो मंत्र है अपना, हमारी प्रेरणा माधव है जिनके मार्ग पर चलना, सभी बंधु सहोदर है ये जन जन को सभी कहना, स्मरण उनका करेंगे और समय दे अधिक जीवन का, यही तो मंत्र है अपना, शुभंकर मंत्र है अपना, चरैवेति चरैवेति यही तो मंत्र है अपना, हमारी प्रेरणा भारत है भूमि के
करे पूजा सुजल सुफला सदा स्नेहा, यही तो रूप है उसका। जिए माता के कारण हम करे जीवन सफल अपना, यही तो मंत्र है अपना। शुभंकर मंत्र है अपना, चरैवेति चरैवेति, यही तो मंत्र है अपना। नहीं रुकना नहीं थकना, सतत चलना सतत चलना, यही तो मंत्र है अपना। शुभंकर मंत्र है अपना, शुभंकर मंत्र है अपना। काका आणि काकूंबरोबर ही आपली जी सुंदर उपनिषद गंगा गीता गंगा सुरू आहे, त्यामध्ये सर्वजण नित्य नेमाने सामील होत आहोत. त्यांच्या काका आणि काकूंच्या समक्ष पुन्हा एकदा नतमस्तक होते आणि आजच्या चिंतनाला विराम देते. रामकृष्ण हरी.